इकडे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये काही जण तपासासाठी ताब्यात घेण्यात आलेली आहेत। पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी या संदर्भातली माहिती दिली। हत्येच्या तपासासाठी एकूण 16 पथकं तयार करण्यात आलेली आहेत। क्राईम ब्रांचच्या 6 टीम सुद्धा या पथकांमध्ये सहभागी झालेल्या आहेत। पोलीस आयुक्त स्वतः या संपूर्ण घटनेकडे लक्ष ठेवून आहेत। सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे असं सुद्धा आता मनोज पाटील यांनी सांगितलेलं आहे। लवकरच आरोपींपर्यंत पोहोचू आणि त्यांना अटक करू असं सुद्धा मनोज पाटील यांनी म्हटलंय। आपल्यासोबत पुण्याचे ॲडिशनल सीपी मनोज पाटील सर आहेत। सर, जवळपास आता 30 तास होत आले या संपूर्ण घटनेला होऊन। तपास कुठल्या दिशेने आहे? आरोपीपर्यंत पोलिसांना पोहोचण्यास यश मिळालंय? काय नेमकं याचे कारण आहे? आपण पाहिलं असेल, घटना अतिशय गंभीर आहे, ज्याच्यामध्ये किडनॅपिंगसुद्धा आहे आणि पुढे जाऊन मर्डर आहे। पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करत असताना मॅक्झिमम आमच्या टीम्स आम्ही लावलेल्या आहेत। तपास करतोय आम्ही। ज्या वेळेला गोष्टी उघड होतील त्यावेळेला निश्चित आपल्याशी शेअर करू। म्हणजे यामध्ये आतापर्यंत आपण कोणाला ताब्यात घेतलंय? काय संशयित आहेत? नाही, आम्ही तपास करतोय काही जणांच्याकडे, परंतु 16 टीम्स आहेत। क्राईम ब्रँचच्याही 6 टीम्स आहेत। पोलीस स्टेशनच्या जवळजवळ 10 टीम्स केलेल्या आहेत। पुणे शहरातल्या जे जुने तपासाचे जाणकार लोक आहेत त्यांनाही आम्ही बोलवलेलं आहे। तो सर्व अंगाने आम्ही तपास करतोय। काही सीसीटीव्ही फुटेज हाती लागले सर यामध्ये? नाही, तपासामध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत। त्याचं विश्लेषण सुरू आहे। टेक्निकलसुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि विश्लेषण करून आम्ही योग्य पद्धतीनं तपास करू। या घटनेमधून कुठेही आरोपीला याचा फायदा मिळू नये या दृष्टीनं आम्ही तपास करतोय। त्यामुळे तपासाची गोपनीयता राखणं गरजेचं आहे। तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपी अटक केल्यानंतर निश्चित आपल्याला कळवलं जाईल। साधारण कधीपर्यंत आरोपी अटक होऊ शकतात? कारण ज्या पद्धतीने 16 टीम्स तुम्ही म्हणताय काम करतायत, तर अर्थात काही ना काही तर आपल्याला लीड्स मिळाले असतील यामध्ये। एवढंच म्हणेन की लवकरच होईल काहीतरी। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।